ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। तुर्भे के बोनसरी क्षेत्र में लगभग 40 साल पुराने जिंदा पेड़ को काटे जाने का मामला सामने आया है, जिससे स्थानीय नागरिकों में रोष व्याप्त है। इस घटना से जुड़ा एक ऑडियो रिकॉर्डिंग सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसमें कथित तौर पर नगर सेवक अमित मेडकर के कहने पर पेड़ कटवाने की बात सामने आई है। मामले को लेकर एक स्थानीय महिला ने संबंधित व्यक्तियों के खिलाफ एफआईआर दर्ज करने की मांग की है। उनका आरोप है कि बिना वैध अनुमति के हरे भरे और वर्षों पुराने पेड़ को काटना पर्यावरण संरक्षण कानून का उल्लंघन है। उन्होंने प्रशासन और पुलिस से इस पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच कर दोषियों पर सख्त कार्रवाई करने की मांग की है। स्थानीय नागरिकों का कहना है कि तेजी से हो रहे शहरीकरण के बीच यदि इस तरह पुराने पेड़ों को काटा जाएगा तो पर्यावरण संतुलन पर गंभीर प्रभाव पड़ेगा। अब इस मामले में मनपा प्रशासन और पुलिस की कार्रवाई पर सभी की नजरें टिकी हैं। माझं नाव तय्यब पटेल आहे। बोनसरी गावामध्ये जे जिवंत झाड आज कापण्यात आलेलं आहे, ज्या पालिकेच्या अधिकाऱ्याकडे आम्ही जाऊन चौकशी केली, कुठलीही पालिकेची परमिशन नसताना देखील ते झाड कापून कुणाच्या तर आदेशानुसार जे त्यांच्या पाठीत जिंकून आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू, जेणेकरून अशा जो वृक्ष तोडून ज्या बळी घेत असेल तर आम्ही ते खपून घेणार नाही। येत्या काळामध्ये काही गोष्टी जर असं वारंवार वाढत असेल तर आम्ही याचं तीव्र आंदोलन करून त्याचा निषेध करू, जेणेकरून आम्ही वृक्षप्रेमी आहोत। कारण झाडं जगले पाहिजे। झाडं करण्याकरता पालिका प्रशासन या वृक्षप्रेमी हे सातत्यानं त्यांना पाणी घालून त्याला जिवंत करत असतो, पण हा हे नराधमाने जे काम केलं, गुप्त काम केलं आहे ते काम चुकीचं आहे। त्याच्यानुसार आम्ही आंदोलन करायच्या भूमिकेमध्ये आहे। जर झालं तीव्र आंदोलन आम्ही करू। जे ऑडिओ आम्ही ऐकलो आहेत तर माझी काय नगरसेवक आहेत त्याच्यात नाव त्याच्यात उल्लेख आहे। जर जो काय तोडणार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि जो त्याला आदेश दिला त्याच्यावर गुन्हा दाखल करा।